मोटेगावकर कोचिंग क्लासेस बंद करा. लातूरमध्ये शिवराज मोटेगावकर याच्या कोचिंग क्लासेसच्या समोर विविध संघटनांची निदर्शनं. पेपरफुटीमधल्या आरोपींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. कल्याणमध्ये भरणार रिक्षा चालकांसाठी मराठीची शाळा. आरटीओ आणि युनियनचा उपक्रम. दर रविवारी भरणार वर्ग. परवाना रद्द होण्याच्या भीतीनं अमराठी रिक्षा चालक गिरवणार मराठीचे धडे. बुलडाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वाऱ्याने झाडं उन्मळून पडल्याची घटना, तर अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची तारांबळ. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामधील अग्रण धुळगाव या ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीसह अर्धा तास पाऊस. तुफानी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसानं परिसराला झोडपून काढलं. वादळी वाऱ्यामुळे माळशिरस तालुक्यामधील 4 एकरावरच्या केळीच्या बागांचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणीत. तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान, तर 4 एकर बागेसाठी केला होता 7 ते 8 लाख रुपयांचा खर्च. परभणी जिल्ह्याला पुन्हा एकदा वादळी वाऱ्याचा फटका. सेलू, मानवत, परभणी या तालुक्यामधल्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस बरसलाय. मोसंबीच्या बागा आणि केळीच्या पिकासह शेतामधील सोलरचं मोठं नुकसान झालंय. सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे माळशिरस तालुक्यामधील अनेक गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान. माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून नुकसानीची पाहणी. बांधावरूनच सातपुते यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावला. तातडीनं पंचनामे करण्याची मागणी. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव ते नीलज मार्गावरती एसटी बस आणि टिप्परची समोरासमोर धडक. या अपघातामध्ये 7 ते 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी नाही. पळसाच्या झाडाची लाख खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याची निर्घृणपणे हत्या. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यामधल्या बोरगाव परिसरातली ही घटना आहे. अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल. मराठी अभिनेता सुबोध भावे यांना त्यांच्या स्पेन वारीच्या दरम्यान सुखद अनुभव. महाराष्ट्र मंडळ आणि स्पेनच्या भारतीय वकिलातीत सुबोध भावेचं मराठमोळा लेझिमच्या तालामध्ये स्वागत करण्यात आलं, तर त्याच्या हस्ताक्षरामधील टाईल देखील आता जपली जाणार आहे. हॉर्मुझमध्ये अमेरिका इराण तणाव पुन्हा एकदा वाढलाय. 4 इराणी ड्रोन पाडल्याचा अमेरिकेचा दावा. गोरुक आणि केशम बेटांवरचे रडार केंद्रांवरती कारवाई करण्यात आली. आत्मसंरक्षणासाठी पाऊल उचलल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण.